तर स्वागत आहे मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईन सिरीजच्या आजच्या आपल्या नवीन अपडेटमध्ये आपल्या चॅनल VR ब्लॉग्सवर. चॅनलवर नवीन असाल तर या अपडेटला शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, मागील अपडेटमध्ये आपण तळेगाव रेल्वे स्टेशन कव्हर केले होते व आजच्या या अपडेटमध्ये आपण त्या पुढील भाग हा कव्हर करणार आहे. तर या रेल्वे लाईन सिरीजमध्ये वर्धा ते कळंबपर्यंतचा रेल्वे मार्ग हा सुरू करण्यात आला आहे व त्या पुढील लोकेशन्सवर काम हे चालू असल्याचे आपल्याला दिसून येईल. तर आज आपण या अपडेटमध्ये कामाची माहिती घेण्याकरिता आलो आहे भारी या गावाजवळ आणि या ठिकाणी पाहू शकाल की या दिशेला यवतमाळ वणी रोड आहे व त्या ठिकाणापासून भारीकडे जाणाऱ्या या रोडवर तळेगाव रेल्वे स्टेशनच्या नंतर साधारणतः 1 किलोमीटर अंतरावर हे क्रॉसिंग होत असल्याचे आपल्याला दिसून येईल. तर या ठिकाणी एका ओव्हरब्रिजच्या निर्मितीचे कार्य हे रोडच्या निर्मितीकरिता चालू असल्याचे आपल्याला दिसून येईल. वरच्या साईडने रोडला जागा देऊन खालच्या दिशेने रेल्वे लाईनचे काम हे करण्यात येणार आहे. त्याकरिताचे काम हे प्रगतीपथावर असून साधारणतः 50% काम या ठिकाणी झालेले आपल्याला दिसून येईल. या ठिकाणी पिलर निर्मितीचे कार्य पूर्ण झालेले आहे व जे गर्डर्स आहे ते देखील या ठिकाणी आणून ठेवण्यात आलेले आपल्याला समोर दिसून येतील. या ठिकाणी गर्डर लॉन्चिंग व्हायचे काम बाकी आहे व या ठिकाणी फ्लायओव्हरचे जे काम आहे ते सुरू असून गर्डरचे काम केल्यानंतर या ठिकाणी वरून रोड सुरू करण्यात येईल व नंतर रेल्वे लाईनचे कामे खालच्या दिशेने करण्यात येणार आहे. या ठिकाणचे काम व्हायला साधारणतः 3 ते 4 महिन्याचा कालावधी अजून देखील लागू शकतो. त्यानंतर ही रेल्वे लाईन या दिशेने समोरच्या दिशेने निघून जाणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणापासून या रेल्वे लाईनवरील सर्वात मोठ्या बोगद्याची लांबी ही साधारणतः 8 किलोमीटर असू शकेल. तर आता जाऊया या दिशेने पुढच्या लोकेशनवर. तर या ठिकाणी मित्रांनो आपण पाहू शकता की मागील लोकेशनवरून साधारणतः 1 किलोमीटर पुढे आल्यावर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की यवतमाळ वणी रोडला या ठिकाणी पुन्हा एकदा रेल्वे लाईन ही क्रॉस करणार आहे आणि या ठिकाणी या क्रॉसिंगसाठी एका ओव्हरब्रिजच्या निर्मितीचे कार्य देखील या यवतमाळ वणी रोडवर चालू असलेले आपल्याला दिसून येईल. तर या ठिकाणी पुलाच्या निर्मितीकरिता पिलरचे जे काम आहे ते पियर कॅपपर्यंत झालेले आपल्याला समोर दिसून येईल. या ठिकाणी गर्डर्स देखील आणून ठेवण्यात आले आहे, परंतु त्याचे लॉन्चिंग करण्याचे काम अजून या ठिकाणी बाकी आहे. या रस्त्याने डाव्या दिशेला यवतमाळ तर उजवीकडे वणीकडे हा रस्ता जातो. या ठिकाणावरून यवतमाळ शहर साधारणतः 6 किलोमीटरवर लांबीवर असण्याची शक्यता आहे. या ठिकाणच्या पुलाचे काम हे प्रगतीपथावर असून येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये हा पूल देखील पूर्णपणे तयार झालेला असू शकतो. त्यानंतर या मार्गावरची वाहतुकीवरच्या दिशेने करण्यात येईल व खालच्या दिशेने रेल्वे लाईनचे जे काम आहे ते करण्यात येईल. या ठिकाणचे ट्रॅफिक पाहून आपल्याला एक कल्पना आली असेल की या ठिकाणी फार मोठ्या वाहतूक जी आहे ती या रोडने चालू असते. त्यामुळे या ठिकाणी हेवी ब्रिजचे निर्माण कार्य चालू असल्याचे आपल्याला दिसून येईल. तर आता जाऊया या ठिकाणावरून पुढच्या लोकेशनवर. तर मित्रांनो, मागील लोकेशन पासून साधारणतः 5 किलोमीटर अंतर पुढे आपण आता आलो आहे आणि आता आपण गोधनी गावाजवळ आलो आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता की मागील लोकेशनवरून या दिशेने रेल्वे लाईन ही समोर येणार आहे व या गोधनी गावाजवळ एका ब्रिजचे निर्मितीचे कार्य हे पूर्ण झालेले आपल्याला दिसून येईल. या ब्रिजला 3 खंडामध्ये व्यापले गेले होते, परंतु त्यांच्यामधले जे गॅप्स आहे ते फिल करण्याचे काम 1 ते 2 वर्षापासून पेंडिंग होते. परंतु आजच्या दिवशी आपण पाहू शकाल की या ठिकाणी या गॅप फिलिंगचे जे काम आहे ते देखील या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर पूर्ण करण्यात आलेले देखील आपल्याला दिसून येऊ शकते. तर ही जी लोकेशन आहे मित्रांनो, ही नागपूर तुळजापूर महामार्गालगतच साधारणतः 500 मीटर अंतरावर आहे. या ठिकाणी समोर आपल्याला रेल्वे लाईनवरील ब्रिज दिसून येऊ शकतो आणि या ठिकाणी या पुलाच्या 3 खंडामध्ये जी गॅप होती त्या ठिकाणी माती व मुरुम टाकण्याचे जे काम आहे ते फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेले आपल्याला दिसून येईल. या ठिकाणी आपण मागील अपडेट घेतला त्यावेळेला या ठिकाणी कुठलेही काम हे सुरू नव्हते, परंतु आजच्या दिवशी आपण पाहू शकाल की हे काम जवळपास संपुष्टात या ठिकाणी आलेले आपल्याला दिसून येईल. गॅप फिलिंग करण्याचे काम या ठिकाणी करण्यात आलेले असून
उर्वरित जे काम आहे ते साधारणतः 1 ते 2 महिन्यात या ठिकाणी पूर्णपणे होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ही जी लोकेशन आहे ती मित्रांनो 100% तयार झालेली आपल्याला दिसून येईल. याबद्दल आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवावे. या ठिकाणी पाहू शकाल की तिसऱ्या खंडानंतर काही प्रमाणात काम व्हायचे बाकी आहे, तर पहिल्या आणि दुसऱ्या खंडाच्या दोन्ही बाजूस या ठिकाणी गॅप फिलिंगचे जे काम आहे ते पूर्ण झालेले आपल्याला दिसून येईल. जवळूनच जात असलेला नागपूर तुळजापूर नॅशनल हायवे देखील आपण पाहू शकाल. या दिशेला वर्धा तर दुसऱ्या दिशेला नांदेडकडे हा महामार्ग जात आहे व रेल्वे लाईन देखील वर्ध्याकडून नांदेडकडे जात आहे. या ठिकाणचे काम हे 2 महिन्यात संपुष्टात येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. नव्याने या वर्षात या रेल्वे लाईनच्या कामावर जोमाने पुन्हा एकदा कार्य हे सुरू करण्यात आलेले आपल्या घेतलेल्या वेळोवेळी अपडेटमध्ये आपल्याला दिसून आले असतील. त्याबद्दलची लिंकमध्ये व्हिडिओ दिले आहे, ते आपण नक्की चेकआउट करावे. तर मित्रांनो, मागील लोकेशनवरून आपण साधारणतः 2 ते 3 किलोमीटर समोर आता आलो आहे यवतमाळ जाम या रोडच्या ठिकाणी होणाऱ्या रेल्वे लाईनच्या क्रॉसिंगवर. तर या दिशेने कोदणी गावाजवळून ही रेल्वे लाईन या दिशेने येईल आणि या दिशेचे अर्थवर्क जे आहे ते पूर्णतः झालेले आपल्याला दिसून येईल. जवळच असलेला या रेल्वे लाईनवरील कंपनीचा जो बेजिंग प्लांट आहे तो या ठिकाणी पाहू शकाल. तर या दिशेला यवतमाळ शहराकडे हा रस्ता जातो. या ठिकाणी या रेल्वे लाईनवर यवतमाळ जाम रोडचे होणारे क्रॉसिंग आपल्याला दिसून येईल. नागपूर तुळजापूर नॅशनल हायवे लगतच साधारणतः 50 मीटर अंतरावरच हे काम या ठिकाणी सुरू आहे आणि याकरिता क्रॉसिंगकरिताचे जे पुलाचे कार्य आहे ते या ठिकाणी जवळपास 70% झालेले आहे. या ठिकाणी पिलर निर्मितीचे कार्य पूर्ण झाले आहे व गटर्स देखील या ठिकाणी आणून असेंबल करून ठेवण्यात आले आहे. त्याचे लॉन्चिंग करण्याचे काम मात्र या ठिकाणी अजून बाकी आहे. ते केल्यानंतर या ठिकाणी पुलाची निर्मिती केल्या जाईल व नंतर वरच्या दिशेने हा यवतमाळ जाम रोड सुरू करण्यात येईल व खालच्या दिशेने रेल्वे लाईन ही सुरू करण्यात येईल. या ठिकाणचे काम व्हायला 2 ते 3 महिन्याचा कालावधी अजून देखील लागू शकतो. समोर आपल्याला नॅशनल हायवे दिसून येत आहे. हा रस्ता डावीकडे नांदेड तर उजवीकडे वर्धाकडे जातो. या ठिकाणचे क्रॉसिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर हा जो टेम्पररी रस्ता आहे हा काढून टाकण्यात येणार आहे. तर कसा वाटला आजचा अपडेट हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. अपडेट आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर थँक्स बटन दाबून तुम्ही आमची आर्थिक मदत देखील करू शकता. तर आता भेटूया नवीन माहितीसह पुढच्या अपडेटमध्ये.